पहिले प्रथम आम्हाला महालक्ष्मी पथ दी इव्हॉल्युशन या मूवीसाठी 2 पारितोषिक मिळालेत आमच्या ग्रुपला. इमॅक्युलेट आयडियल ह्युमन फाउंडेशन तर्फे ह्या मूवी स्पिरिच्युअलिटीवर बनवल्या जातात. पहिला एक मूवी याच्या आधी गृहलक्ष्मी द अवेकनिंग म्हणून बनवला गेला 4 वर्षापूर्वी, आणि लेटेस्ट मागच्या वर्षी हा दी महालक्ष्मी पथ दी इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. आणि उत्क्रांतीमध्ये काय काय होत जातं त्याचा आपल्या रोजच्या दैनंदिनीमध्ये कसं हे आपल्याला अप्लिकेबल आहे या दृष्टीने सर्व या दोन्ही मूवीमध्ये दाखवलेलं आहे. आम्हाला आपण म्हणतो की शक्ती, प्रत्येक याच्या मागे शक्ती असते, तर त्या शक्तीला स्मरून गृहलक्ष्मी ही एक शक्ती आहे आणि महालक्ष्मी उत्क्रांतीची शक्ती आहे. तर त्या दोन्ही याच्यामध्ये आमचे जे प्रोड्युसर आहेत संजय तलवारजी आज ते येऊ शकले नाही, ऑलरेडी डेहराडून मध्ये एक फंक्शन सुरू आहे, तर त्या ठिकाणी ते आहेत. आणि प्रशांत नायक जे डायरेक्टर आहेत, तर यांनी हे दोन्ही मूवी तयार केलेत. मला सांगायला आनंद होतोय की आजचा हे जे काही प्राइज आहे, हे जे अवॉर्ड आहे, हे 99वा अवॉर्ड या मूवीला महालक्ष्मी पथला मिळालेला आहे. आणि लवकरच अजूनही आम्हाला इन्व्हिटेशन्स आहेत इतर फिल्म फेस्टिवल तर्फे. तर या फिल्म फेस्टिवलद्वारे हे जे काही या मूवीमध्ये दाखवलेलं आहे की स्त्री शक्ती, आपण शक्ती म्हणतो, आणि आजच्या या काळामध्ये स्त्री शक्ती तर ही किती महत्वाची आहे, आणि ते आपला संसार, आपला देश आणि हे विश्व कसं पुढे नेतं, आणि जे ब्रह्मांड आहे, जे ब्रह्मांडाला चालवणारी शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला कशी मदत करते, त्याद्वारे आजच्या या मॉडर्न युगामध्ये हे दाखवलेलं आहे. तर माझी अशी विनंती आहे की आपण हा मूवी बघावा. दुसरं, या ठिकाणी आल्यानंतर मला जे बघायला मिळालं वसुदेव कुटुंबकम, तर या दृष्टीने जे काही बेस आहे या दोन्ही मूवीचा आणि आमच्या या ऍक्टिव्हिटीचा, तो आपण ऐकला असेल. सहजयोगाद्वारे आपलं जे काही जीवनमान उंचावलेलं आहे आध्यात्मिकरित्या, तर त्याच्या ज्या प्रणित्या आहेत माताजी श्री निर्मला देवी, आणि यांनी 1970 साली कुंडलिनी शक्ती जागृतीवर हे सर्व केलेले, बहुतेक सर्व आध्यात्मिक मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. तर त्या प्रॅक्टिकल जे आपल्याला मिळतं, आणि जे परमचैतन्य मगा सरांनी सांगितलं, गुरुजींनी सांगितलं की हे परमचैतन्य जे विश्वात आहे ते आपल्याला जाणवतं. तर याद्वारे आपले कसे कार्य होतात, आपल्याला फिजिकल बेनिफिट काय मिळतात, आपल्याला बाकी आपले संसार चालवायला बेनिफिट काय मिळतात, आणि आध्यात्मिक उन्नती कशी होते हे या 2 मूवीमध्ये दाखवलंय. माझी अशी विनंती आहे सर्वांना की द गृहलक्ष्मी जो मूवी आहे तो युट्यूबवर अवेलेबल आहे, तो आपण बघावा. आणि महालक्ष्मी मूवी हा थिएटरमध्ये आहे आणि लवकरच तो OTTवर येईल. तर परत एकदा सर्व ग्लोबल इंडिया फिल्म फेस्टिवल आणि सर्व त्यांचे जे पदाधिकारी आहेत, जे संघटन आहे, या सर्वांचं मी सहयोग आणि बाकी या IIHF तर्फे धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. माझे सहकारी आहेत सरकार साहेब, हे पण एक शब्द बोलते. Good evening, ladies and gentlemen. It is our privilege and honor. We have received this prestigious award on behalf of our entire film production team and our entire Sahajyoga family in India and all over the world. It is very prestigious for us, and we would like to offer this award at the lotus feet of Her Holiness Sri Mataji Nirmala Devi, who she has created this thought and generated this power in the human. So that is why we are offered this award at the lotus feet of Her Holiness Sri Mataji. This is the best film award. It is not like that it is inspire us to make such type of film. It can set your mind how we can generate this power. This is specially for feminine power, which we have to respect, and we will have to honor this feminine power. That is what this film, you will have to see this movie and then you will have to recognize this thing. I really thank you to this festival award for us as well as this team. Thank you.